आमचा लास्ट डे आहे नील आयलँडवरती आणि आता आम्ही चाललो आहे पोर्ट ब्लेअरला आणि मग तिथून उद्या आमची असेल फ्लाईट आफ्टरनूनची आहे. हो 12:30 नाही 4:30. सो बाय बाय दिस रिसॉर्ट. हाय गाईज, आता आम्ही नील आयलँडवरनं पोर्ट ब्लेअरसाठी मूव्ह होतो आहे. आता आमची 12:30ची क्रूज आहे ती आता आम्हाला अराऊंड 1:30पर्यंत म्हणजे 1 तासामध्ये आम्हाला पोर्ट ब्लेअरला परत पोहोचेल. आता आम्ही परत पोर्ट ब्लेअरला गेलो तुम्हाला भेटू. बाय बाय. तिथं पोहोचलो आहे. सिम्फनी समुद्र जंगल रिसॉर्ट हे कमीत कमी पोर्ट ब्लेअरपासून 40 मिनिट्स तरी लांब आहे. पण हे हॉटेल खूप वर्थ आहे. तुम्ही एकबार त्यांना पहिलं स्विमिंग पूल टाकू. आणि ह्याचं इंटिरियर खूप भारी आहे. इथं पाचशे साईडला पण आपण. So we are going towards our room. So this is our room. Wow. हॅलो गाईज, आता आम्ही चिडिया टापूसाठी रवाना झालो आहे. आता आम्ही चिडिया टापू कवर करणार आहे. काय आहे चिडिया टापू नक्की ते तुम्हाला लवकरच सांगू. गाईज, आम्ही आता मंदपहाड बीचवर पोचलो आहे. म्हणजेच मे बी याला चिडिया टापू पण तेच बोलतात. तुम्ही बघू शकता. आता हा एंट्री केली आम्ही जस्ट आणि हा त्याचा सरळ जायचा रस्ता आहे. आम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिली की पाण्यात नाही जायचं आणि लाईक 4:30ला क्लोज होणार. कारण पाण्यात जायचं कारण हे आहे की तिथे शायद मे बी क्रोकोडाईल साठी त्याने बोलले की पाण्यात बिलकुल जायचं नाही. स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली आहे त्यांनी. तर तुम्ही इथे येऊन पण जोरजबस्ती करून मुद्दा म्हणून शहाणपणा करून पाण्यात जाऊ नका. जे आहे ते आहे. चला बाय बाय. गाईस, तुम्हाला मे बी आवाज येतो की नाही माहीत नाही, पण इथे खूप सारे पक्ष्यांचे साऊंड ऐकायला येतात. असं बीच आहेत चे नजारे. बीच नाही, बीचचे नजारे आहेत. आणि आता शायद भरती नाही, ओटी आहे. ओटीमुळे पाणी एकदम मागे गेलं. तर तुम्ही वॉक करू शकता. बघा, तुम्हाला सांगितलं ना क्रोकोडाईल सेफ्टी. बघा इथे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. अशा प्रकारे काका पण काहीतरी कसरत करत आहेत आणि ते काकी व्हिडिओ काढत आहेत. पण एक गोष्ट एकदम घाणेरडी, इथे खूप ऊन आहे. दुपारच्या टायमिंगला बाहेर पडू नका, काळे व्हाल माझ्यासारखे. फोटोशूटसाठी आहे ना खूप मस्त जागा आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आपण फोटोज काढू शकतो. आय थिंक हे काय आहे, बंद झालं की काय माहीत नाही. ते सगळे गोळा झालेले आहेत माणसं. आपण बघूया. रिझन काय बोलले. पचकावाडा झालेला आहे ऑलरेडी, बंद झालेला आहे. हे सगळेजण रिक्वेस्ट करतात. त्या कोण आहेत काय माहीत नाही त्यांना. ते बोलत आहेत की नाईट्स टाईम इज ओव्हर, तुम्हाला नाही जाता मिळणार. सो तुम्ही बाहेरूनच बघा. एवढंच बघू शकता. इट्स 7:12 आणि आता आम्ही चाललो आहे लाईक थोडंसं चिल आउट करायला. आणि बघू आता तिकडे जाऊन काय काय आहे ह्या रिसॉर्टमध्ये. पण रात्रीचं पण खूप सुंदर दिसतं. मला दाखवते. घेऊन जायचं का बाहेर? नाही, आपल्याला तिकडे जायचं.
आणि लाइटिंग वगैरे खूप छान सुंदर लावले, त्याच्याने लाईक अजून छान सुंदर दिसतंय. गाइस चीयर्स. ह्याचं नाव आहे ड्रिंकचं ग्रीन हर्ट. सो लाईक वेगळं काहीतरी ट्राय करते आज मी. आणि इथे समोर मंदार आहे. खूप छान असं सगळे चिल आउट करतायत. माझ्या पाठी तुम्हाला दिसतच असेल. सो इट्स बा. आज आहे डे 7 म्हणजेच या अंदमान ट्रिपचा आमचा लास्टचा दिवस. आता आम्ही जस्ट चेकआउट केलं आहे या समुद्र जंगल रिसॉर्टमधून. जस्ट म्हणजे आम्ही ड्रायव्हरची वाट बघतोय. तो आता येईल आणि आम्हाला पहिली गोष्ट म्हणजे तो आता शॉपिंग करायला नेईल आणि आम्ही तिकडनं डायरेक्ट पोर्ट ब्लेअर एअरपोर्टला जाऊ. जे आम्ही मुंबईला जाणार आहोत तिकडनं. आणि आमची फ्लाईट आहे 3 वाजताची, जी आम्हाला संध्याकाळी अराऊंड 6 वाजेपर्यंत 6-6:30पर्यंत पोहोचणार. म्हणजे कमीत कमी 3-3.5 तासाची जर्नी आहे. हां, आणि घरी जर ट्रॅफिक नाही मिळाला तर आम्ही लवकरच 8-8:30 वाजेपर्यंत पोहोचू. कारण आम्हाला आमच्या प्रिय मित्रमैत्रिणीच्या लग्नाच्या पूजेला जायचं आहे. बिचाऱ्यांना आम्ही त्यांचं लग्न अटेंड नाही केलं आहे. सो आम्हाला जाणं मस्ट आहे. ठीक आहे. सो आम्ही तुम्हाला जे काही आम्ही या पुऱ्या 7 दिवसामध्ये काय काय केलं, कुठे फिरलो, काय किती एक्सपेन्स केला आम्ही, त्यासाठी आम्ही तुम्हाला नक्की एक छोटीशी व्हिडिओ बनवून नक्की तुम्हाला पाठवू. मतलब तुमच्यापर्यंत शेअर करू. ओके. सो आणि डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन्स करू कोणते कोणते रिसॉर्ट्सवरती, रेस्टॉरंटवरती आम्ही राहिलो, जेवलो वगैरे. गाईस, जसं आम्ही तुम्हाला सांगितलं, आम्ही ड्रायव्हर अंकलचं वाट बघत होतो. पण सो काइंड ऑफ हिम, आमच्याकडे खूप बराच टाईम होता लाईक फ्लाईटसाठी. सो त्यांनी आम्हाला इथे जॉगर्स पार्कमध्ये घेऊन आला. तर ते बोला थोडंसं फिरा तुम्ही इकडे, मग आपण जाऊया. मग त्याच्या आधी आम्ही शॉपिंग केली एका शॉपमध्ये जाऊन. मी तुम्हाला एक दाखवते. ते बरोबर बघ ना, त्या व्हाईट लाईनीवरती आहे. बाय गाइस, सी यू नेक्स्ट टाइम. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब आवर चॅनल. बाय गाइस.